गाईच लय थंडी वाजू राहिली मला. ट्यून राहा आपल्या ब्लॉगला आणि चॅनलला आणि लाईक. वेलकम आहे तुमचं दुसऱ्या पार्टमध्ये आपल्या सेकंड डे. आता आपण चाललो आहे बीचला, तारकर्ली बीचला चाललो आहे आपण आता. कारण सगळं रेडी झालं आपलं. आणि आता तिथे गेल्यावर आपण राईड करणार आहे पाण्यातल्या, तर ती मी दाखवतो तुम्हाला. आय होप असाव्यात राईड. एखाद्या वेळेस भरतीमुळं राईड प्लस पण करतात ते, पण असा वेळेस माझी इच्छा आहे राईड करायची, तर राईड पण दाखवणार आहे मी तुम्हाला ब्लॉगमध्ये. तर कंटिन्यू राहा ब्लॉगमध्ये. हा ब्लॉग सेपरेट येईल आपला, कंटिन्यू राहा ब्लॉगमध्ये. तारकर्ली बीचला तर आता वॉटर स्पोर्ट आहेत का बघू. वॉटर स्पोर्ट करणार, सिनेमॅटिक ते घेणार आहेत आपण. त्यानंतर थोडंसं पाण्यात भिजू, बाकी काय नाही, एन्जॉय. चला त्याला फोन कर. बीचला हे बघू शकता. फुल एन्जॉय, फुल मस्ती होणार आहे आता. काही करणार आहेत आपण आता. तर चला जायचं आता. आम्ही चाललोय थोडं पुढे, इकडं पुढे चाललोय. व्हिडिओ शूटिंग करायची, थोडी सिनेमॅटिक आमची. थोडा शूट घ्यायचा आहे आपला, फोटोशूट किंवा व्हिडिओ शूट असं काहीतरी घ्यायचं आहे. त्यासाठी थोडं तिकडं चाललोय. आपल्या पाठीमागं तिकडं खूपच गर्दी आहे, त्यामुळं आपण समोर चाललोय. जरा समोर मोकळं आहे, जरा तिकडं जास्त गर्दी नाही. तिकडं आपण सिनेमॅटिक शूट घेऊ शकतो. चला उसको सांस तो लेने देवे. गाईज आता आपण चाललोय राईड कुठल्याच बघायला. राईड खेळायच्या फक्त आपल्याला. या बघा तिकडं बनाना राईड यायली आहे बाहेर. आता राईड करणार आहेत आपण थोड्या. ते त्याचं बुकिंग असतं ते बघायला चाललोय. बुक करून आपण जाऊ आता राईड करून थोड्या. बघू, धमाल घालू. तुम्हाला राईड शूटिंगमध्ये दाखवेल नाही दाखवत माहीत नाही, बघू. चला आता बनाना राईड करायला. चिलकत घातल्या आता मस्त मध्ये. उद्या बघा आपली बनाना राईड गेलेली आहे पुढे. चला आपण बसूया. बाहेरूनच ब्लॉग शूट करण्यात येईल ना आपलं. चला आपलं फिरून फिल्म बिम करून झालेलं आहे आणि आपलं राईड बी करून झालेलं आहेत. आता बाकीच्या राहिलेलं राईड आपण उद्या करणार आहे. गाईच लय थंडी वाजू राहिली मला. गाईच लय थंडी वाजू राहिली मला. त्याच्यामुळं काय आता आम्ही जाऊन डायरेक्ट पडी देणार आहे. बघू पुढं काय होतंय. तर आपण आता निघलो इथून. थांबलो होतो पाणीपुरी खायला. कॉल आलता म्हणून काय ब्लॉग शूट करून केला नाही मी तिथे. आता चाललोय आपण गाडीच्या दिशेने. गाडी घेऊन आता जायचं आपल्याला. आपल्या रूमवर जाऊन कपडे चेंज करून नंतर बाहेर जेवायला जायचं. तिकडे बी सिनेमॅटिक आपण व्हिडिओ घ्यायचा प्रयत्न करू. चला. तर काय स्वागत आहे आपल्या पार्ट 2 मधले, डे 2 मध्ये. तर आपण आता कायाकिंग करायला चाललो आहे. तर कायाकिंग प्रकार काय मला पण नाही माहिती. करूया काय, बघू, एन्जॉय करू. मागचं तुम्हाला व्ह्यू कसा वाटतोय ते कमेंट करून सांगा. तर चला जाऊया.
आज आलेलं आपण कायलिंग करायला. कायलिंग म्हणजे बोटिंगचाच एक प्रकार आहे. हे बघा ह्याच्यामध्ये होते चिलकत बिलकत आता आपण टाकलेले. जाऊया चला, बोटीत बसल्यानंतरच शूट करू. तसं तर एजंट येणार, आता येतो इथे जवळ, पण आता त्याच्याकडे खेकडे कमी, एखाद दुसरा खेकडे तो मुंग्यात बोलवला त्याने. आधी इथूनच आहोत ना. हा मेन डेंगी त्याचे मेन थिंग डोळे, त्यानंतर तोंड. बॅक साईड आपण इथे ठेवायची, ठीक आहे. बॅक साईड ठेवणार, नंतर दोन्ही पाय आपल्या आतमध्ये. ही स्टेप आहे बसताना. उतरताना याच्या ऑपोजिट पहिल्यांदा दोन्ही पाय बाहेर काढायचे, जमिनीला टेकवायचे. एक आधी ठेवून किंवा असं खाली ठेवून याच्यावर असे दिला ते परत नाही पडणार म्हणून एक कुठे इकडे ठेवून इकडे ठेवून असं, ठीक आहे. एवढंच आहे, मोठं काय नाही. ठीक आहे, या आधी या दोघं जण. तुम्ही कोण कोण बसणार आहे ते ठरवलं असतं. आलेलो आता मध्ये बघू शकता. आता आपण पाण्यात आहेत बघा, आपण इथं बसलेलो आहे. तर हाताने बोटिंग करावं लागते. त्याचं नाव आहे शकतो तुम्ही, खूप मजा ह्याच्यात. हे आमचे गायडन्स आहेत. हे बघा आपली एक अजून एक बोट तिकडे गेलेली. बघूया आपण बोटिंग करणार आहे थोडं वेळ. चला पुढे भेटू आपण. झालेलो आपण इकडे कोणतं झाड? मँग्रोव्ह म्हणजे मराठीमध्ये कांदळवन म्हणतात. कांदळवन म्हणतात इंग्लिशमध्ये मराठीमध्ये, आणि इंग्लिशमध्ये मँग्रोव्ज असं म्हणतात झाडाला. आपण इकडं आतमध्ये जाणार आहेत आता. तर ते काय तर कॅमेरा का काय तर आणायला गेले. बघूया आपण जाऊ ते आल्यानंतर. तर काय आता आपण कायलिंग करत आपण आलेलो मँग्रोव्हच्या खाडीमध्ये आलो आहे. तर आता आपल्याला इथं कोकण स्पर्शमध्ये आपण आलतो कायलिंग करायला. तर आपल्याला तिथं गाईड करणार आहेत, मँग्रोव्हबद्दल आपल्याला सांगणार आहे तिथं माहिती. तर आपण बघू. नमस्कार, मी ओमप्रकाश आचरेकर आणि आमच्या इथे एक कोकण स्पर्श नावाचा ग्रुप आहे. ज्या ग्रुपमध्ये आम्ही ॲडव्हेंचर टुरिझमच्या ॲक्टिव्हिटी करतो. जसं ट्रेकिंग टू लाईट हाऊस, ओव्हरनाईट बीच कॅम्पिंग, डिप्सी सफारी, डॉल्फिन सफारी, बर्ड वॉचिंग, ट्रॅडिशनल मॉडर्न फिशिंगच्या स्किल आहेत त्या गेस्टना दाखवतो प्रॅक्टिकली. असं वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी करतात. त्यापैकी एक आता तुम्ही करताय ती कायाकिंग, ठीक आहे. आता ही कायाकिंग मँग्रोव्ह सफारी चालू आहे. आता मँग्रोव्ह म्हणजे नक्की काय? कायाकिंग म्हणजे तुम्ही आता अनुभवलं कसं आपण बोट चालवतो वगैरे काय ते तुम्ही आता बघितलं. पण आता मँग्रोव्ह म्हणजे नक्की काय? तर हे आजूबाजूला सगळं दिसतंय ते जंगल म्हणजे मँग्रोव्ह. जी झाडं खाऱ्या पाण्यावर वाढतात, ज्या झाडांची वाढ सॉल्ट वॉटरवर होते त्यांना म्हणतात मँग्रोव्ह. म्हणजे आता तुम्ही बघताय सगळं पाणी खारं आहे आणि आजूबाजूला जंगल दिसतंय, सगळं पाण्यातलं जंगल म्हणजे खाऱ्या पाण्यातलं जंगल, ठीक आहे. आता हे मँग्रोव्हना शुद्ध मराठीत सांगायचं झालं तर कच्चे वनस्पती असं म्हणतात. कच्चे वनस्पती म्हणून तुम्ही जर आमचे बॅनर्स सगळीकडे बघितले तर कांदळवन सफारीचे बॅनर्स लागले ते सगळीकडे. आता कांदळवन का म्हणतात इकडे? तर तुम्ही ज्या झाडाचे रूट साथीत धरतात, ती जे झाड आहे त्याच्या शेवग्याच्या शेंगासारखे बिया दिसतात बघा लटकलेले मग. तर त्या झाडाचे नाव आहे रायझोफोरा मुक्रुनाटा आणि त्याला मराठीत म्हणतात कांदळ. आणि कांदळ नावाचं झाड आमच्याकडे कोकण किनारपट्टी खूप मोठ्या प्रमाणात बघायला मिळतं. त्याच्यामुळे इकडे कांदळवन या नावाने जंगल फेमस आहे. मुंबईचं मग आत किंवा मुंबईला कधी गेला तर मुंबईचा कोस्टल एरिया आहे, तिथे तुम्हाला तो पायरात आतमध्ये येताना बारीक पानाचं जे झाड दिसत आहे, बारीक एकदम छोट्या छोट्या पानाचं झाड दिसत आहे, त्याचं नाव आहे औसिनिया मरिना, त्याला मराठीत म्हणतात तिवर. तर तिवर झाडाचं मुंबईच्या कोस्टल एरिया खूप मोठ्या प्रमाणात जंगल असल्यामुळे तिकडे तिवराचं जंगल म्हणून फेमस आहे मँग्रोव्ज. पण प्रत्येक झाड ज्या ठिकाणी ज्या झाडाची क्वांटिटी जास्त आहे त्या ठिकाणी त्या नावाने त्याला ओळखलं जातं झाडांना, ठीक आहे. पण शुद्ध मराठीत मँग्रोव्हना कच्चे वनस्पती असं म्हणतात, ठीक आहे. तर आम्ही काय करतो आहे तर कांदळवनाचे किंवा मँग्रोव्हचे काय फायदे आहेत ते पर्यटकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो आहे. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या झाडांचे फायदे सांगतो तुम्हाला. पण फायदे सांगायच्या आधी असा विषय आहे की ह्या झाडांची ग्रोथ होण्यासाठी काही कंडिशन्स महत्त्वाचे आहेत. जसं की दरदर चिखल, दुसरी कंडिशन खारं पाणी, तिसरी कंडिशन खारी हवा, चौथी कंडिशन जास्तीत जास्त ऊन. मिनिमम या 4 कंडिशन्स पाहिजे त्या झाडांची वाढ चांगल्या प्रकारे होते, ठीक आहे. तर तुम्हाला फायदे सांगतो मँग्रोव्हचे फायदे. म्हणजे सगळ्यात पहिला आणि महत्त्वाचा फायदा असा की ज्यावेळी समुद्रातून एखादी आपत्ती येते, समुद्रातून एखादं वादळ येतं, डिझास्टर येतं, जसं की तोक्ते वादळ माहिती ऐकून गेलं, त्याच्या आधी सुनामी, आता त्याच्यानंतर पुन्हा तो निसर्ग वादळ, अशी वेगवेगळे वादळं जेव्हा समुद्रामार्फत येतात त्यावेळी ही झाडं फर्स्ट डिफेन्सचं काम करतात, संरक्षक भिंत म्हणून काम करणारी ही झाडं. आता संरक्षक भिंत म्हणून काम कशी करतात तर बघलात तर हे झाडाची मुळं बघा, ती तुम्हाला झाडाच्या टुकशीवरून आलेली दिसतात. म्हणजे आता ही मुळं बघलात तर मी तर झाडाच्या टुकशीवरून बाहेर आलेली आणि जमिनीत गेली आहे, त्यांना म्हणतात पॉप रूट्स. पॉप रूट्स म्हणजे सहारा देणारी मुळं. झाड जसं वरती वाढत जातं तसं टॉपवरून त्यांच्या मुळं बाहेर पडतात आणि जमिनीत जातात. झाडाला असं उभं करून ठेवतात, वादळाच्या वेळी झाड तुटायची गोष्ट दूर, असं वाकत सुद्धा नाही,
कारण काय चारी साईडने त्यांना काय सपोर्ट आहे. म्हणून इथे वेव्हजना काय केलं जातं, अपोज केलं जातं. वेव्हजना इथे अडवलं जातं जेणेकरून पलीकडच्या गावाला जो धक्का बसणार आहे सुनामीच्या लाटांचा तो इथे काय केला जातो, कमी केला जातो. म्हणून काय म्हणतात यांना संरक्षक भिंत. मँग्रोव्ह म्हणजे संरक्षक भिंत. ठीक आहे, हा झाला मँग्रोव्हचा पहिला उपयोग. मँग्रोव्हचा दुसरा उपयोग ऑक्सिजन. नॉर्मल झाड ऑक्सिजन किती देतं तर मॅक्झिमम 78%. हे झाड 98% ऑक्सिजन देतं. ॲक्च्युली हे प्रति हेक्टर काउंट केलं जातं, म्हणजे हेक्टरवर मेजर करतात, काउंट करतात ऑक्सिजन. समजायचं सोपं म्हणून मी 98% सांगतो. म्हणजे काय तर एकदम प्युअर 100% शुद्ध ऑक्सिजन आहे ते. जास्त ऑक्सिजन देतात याचा अर्थ काय तर जास्त कार्बन खेचून घेतात. नॉर्मल झाडापेक्षा जास्त ऑक्सिजन खेचून घेणारी झाडं म्हणजेच मॅग्रो. ठीक आहे, हा झाला दुसरा उपयोग. जास्त ऑक्सिजन देतात म्हणून आमच्या आचऱ्या गावाचा फुफ्फुस म्हणून ओळखलं जातं. आहे फुफ्फुस म्हणजे लंग्स, ऑक्सिजन देण्याचं काम जास्त करतात म्हणून. ठीक आहे, तर तिसरं म्हणजे मँग्रोव्हचा उपयोग जर बघितला तुम्ही तर तुम्हाला ना तिथे जमिनी जाते जिथे झाडं होतं तुम्ही तिथे थांबत होता तिथे जमीन तुम्हाला प्लेन दिसत नव्हती, बारीक बारीक काट्या दिसत होत्या. त्या काट्यांना न्यूमॅटोफोर्स असं म्हणतात. न्यूमॅटोफोर्स म्हणजे अशी मुळं जी मुळं न्यूटनच्या नियमाच्या अपोजिट डायरेक्शनने येतात, ग्रॅव्हिटीच्या अगेन्स्ट, जमिनीत न जाता जमिनीतून वरती येणारी मुळं अशा म्हणजे असं ग्रॅव्हिटीच्या अगेन्स्ट ऑपोजिट असं वरून जमिनीतून. फक्त मॅग्रोव्हमध्ये उदाहरण बघायला मिळतात. आणि न्यूमॅटोफोर्सचा फायदा काय आहे तर तुम्ही आता जे मगाशी तुम्ही बोलतात की माती घट्ट धरून ठेवण्याचं काम मुळं करतात. म्हणजे ती मुळं न्यूमॅटोफोर्सची मुळं काम काय करतात तर जेवढी जमिनीच्या वरती आहेत ना तेवढी इंटरनल जमिनीच्या आत एकमेकांना कनेक्टेड आहे, त्याच्यामुळे माती वाहून जात नाही. पावसाच्या पाण्याच्या फोर्सने जेव्हा माती वाहून जाते त्यावेळी ती माती पकडण्या घट्ट धरून ठेवण्याचं काम ती मुळं करतात. ठीक आहे, हे पहिले काम झालं. दुसरं काम त्यांचं आहे काम की त्यांना ब्रिथिंग रूट्स असं म्हणतात. ब्रिथिंग रूट्स म्हणजे काय तर शोषण मुळं. ह्या मुळांना शोषण मुळं का म्हणतात तर आता तुम्ही हाय टाईडच्या वेळी सफारी करताय, जर लो टाईड असेल तर इथे पाणी नसतं ठेंबर. सरांनी मला टायमिंग विचारलं बेस्ट टायमिंग काय आहे तर मी त्यांना दुपारी एक ऊन आहे पण दुपारी 1 वाजता टायमिंग बेस्ट आहे. तुम्ही संध्याकाळी 6 वाजता आला तर इथे ठेंबर पाणी नव्हतं. आता ठेंबर पाणी नव्हतं. किंवा सकाळी लवकर आला असतं 8-9 वाजता तरी पण ठेंबर पाणी नव्हतं. हां, म्हणजे ओटी होती. दिवसातून 2दा ओटी होते, 2दा भरती होते. 7 तास भरती, 7 तास ओटी. म्हणजे पाणी पूर्ण येतं पुन्हा जातं, पुन्हा येतं पुन्हा जातं, असे ते दिवसातून 2दा होतं. ठीक आहे, मग त्यावेळी जेव्हा पाणी ते नसतं ना त्यावेळी ती मुळं ना वरती दिसतात जमिनीच्या वर, म्हणजे वरून दिसतात ती. त्यावेळी ती हवेतील नायट्रोजन वगैरे घेऊन झाडांना सप्लाय करत असतात. ऑक्सिजन, नायट्रोजन म्हणजे झाडांना ज्या गॅसची गरज आहे ते घेऊन ते पाठवतात. म्हणून त्यांना ब्रिथिंग रूट्स असं म्हणतात. टायमिंग काय भरतीचं प्रत्येक दिवशी टायमिंग चेंज असतो. म्हणजे आता तुम्ही बघताय ना, आता तुमचा पाऊण तासाचा फरक असणार. आता 1 वाजता असेल तर उद्या तुम्हाला कायकिंग करायचं असेल सेम टायमिंग पाहिजे तर पाऊण तास लेट व्हायला पाहिजे. आता 1 वाजता असेल तर तुम्हाला उद्या 1:45 वाजता सेम पाण्याची हाईट मिळणार. परवा 2:30 वाजता मिळणार. म्हणजे पुढे पाऊण तासाचं टायमिंग चेंज. तसंच ओटी हळूहळू पुढे येते. म्हणजे काही वेळा ह्या टायमिंगला पूर्ण ओटी असणार आणि संध्याकाळी भरती असणार. लक्षात आलं, म्हणजे टायमिंग चेंज होत जातं. चंद्राच्या ग्रॅव्हिटीवर सगळा विषय चालू असतो. तर लक्षात आलं ना, अमावस्या पौर्णिमेवर सगळा खेळ असतो. सगळे फायदे मँग्रोव्हचे. तर तुम्हाला जर इथे यायचं असेल तर मी तुम्हाला स्क्रीनवर नंबर आणि त्यांचा पत्ता देतो, तर तुम्ही येऊ शकता. ठीक आहे, प्लांटेशन म्हणजे काय तर झाडावरच बियामध्ये झाड तयार होण्याची क्रिया. हे बघा, आता बी झाडावर होती, मी काढते कव्हर काढतात. त्या कव्हरमध्ये असं लॉक होतं. जेव्हा पूर्ण परिपक्व होते ते बी सुटते याच्यात आणि स्ट्रेट पडते की ते वेट जास्त आहे आणि नोक आहे. आणि पहिली कंडिशन सांगितली दरदर पाहिजे. तर अशी दरदरमध्ये जाऊन स्टँड होते. स्टँड झाली की ते बघा आधी झाडावरची झाड तयार आहे. ह्या झाडाची ग्रोथ व्हायला सुरुवात होते. फॉर एक्झाम्पल तुम्हाला छोटी झाडं माझ्या बोटीला कनेक्ट आहेत बघा, ते भरतायत ना छोटी झाडं कमळासारखी दिसत आहेत ना छोटी एकदम. ही जी झाडं तयार झालेली आहेत वरून बी पडली आहे आणि त्यांची तयार झालेली सीड आहे. म्हणजे याची झाडावरून बी पडते पाहिजे ते दाखवतो. ही आता जाऊन मडमध्ये स्टँड झाली. आता वरती येणार नाही, ती उभी राहिली मडमध्ये जाऊन. आणि त्याला आता हे झाडाचं वरती दिसतंय नाही बघा, इथपर्यंत ती सीड होती आणि याच्यावरती झाडाची ग्रोथ व्हायला सुरुवात झाली. असं ॲटोमॅटिक होतं. ह्या झाडांच्या बिया असं पुढे पडणार, पुन्हा त्याच्या बिया पुढे पडणार. असं ॲटोमॅटिक प्लांटेशन होणारी झाडं. याला मॅन्युअली प्लांटेशन करायची गरज पडत नाही. फक्त मानवाने याला सेव्ह केलं पाहिजे बस. तर काय आपलं झालेलं आहे, आपलं बोटिंग करून आलेलं. आता हे बघा जॅकेट विकेट आता ठेवून टाकायचे. पुढचा प्लॅन बघू कुठं जायचंय. आणि काय इतके हात दुखायला लागलेत आता, बस हवा निकल गई. कसं माहिती का, आज फिरायचंय फुल एन्जॉय. तुम्हाला बी दाखवू ब्लॉगमध्ये आम्ही सगळं. तर भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये, पुढच्या व्हिडिओमध्ये. तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.
काय फक्त तुमच्यासाठी आम्ही थकत नाही, फिरायचं काय आपण सोडणार नाही. क्या बात है सर, क्या बात है सर, क्या बात, ये बात है. बघू, भेटू आपण थोड्या वेळ. तर काय आपण जेवायला आलोय, हॉटेल मालवणीमध्ये आलो आपण जेवायला. जेवायच्या आधीच आम्ही स्वीट खायला चालू केलं, आईस्क्रीम. खूप थंडी आहे तरी पण आम्ही आईस्क्रीम खातोय. आपली मस्ती काय जात नाही अंगातल्या. आपल्या ओंकारच्या अंगात तर भरपूर मस्ती आहे. आपल्या ओंकारच्या अंगात तर भरपूर मस्ती आहे. बात तो सही है. त्यामुळंच आईस्क्रीम खायला मी खात नाही, त्या नादाने खायला लागलो. आपलं आईस्क्रीम खाऊन झालं की आपण जेवायला जाणार. तर काहीच आपल्या पार्ट 2 आणि डे 2 ची एंडिंग होत आहे. फक्त आहे आणि आता आपण उद्या डे 3 आणि पार्ट 3 आपण शूट करणार आहे. तर कंटिन्यू राहा आपल्या ब्लॉगला आणि चॅनलला आणि लाईक कंटिन्यू राहा आपल्या ब्लॉगला आणि चॅनलला आणि लाईक. रहा नहीं जाता, तड़प ही ऐसी है ना. लाईक आणि सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करा आणि शेअर आणि बेल आयकन दाबायला विसरू नका. घंटा